अमेरिका विरुद्ध इराण युद्धामुळे जग महागाई आणि मंदीच्या उंबरठ्यावर. भारताचं $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न धोक्यात. देशात गॅस पाठोपाठ खाद्यतेलाचे दर वाढले. आमचं लष्कर जगात सर्वात शक्तिशाली, कुणाचीही गरज नाही. जपान, चीनसह नाटो देशांना मदतीसाठी साकडं घालणाऱ्या ट्रम्प यांचं यू-टर्न. हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी सक्षम असल्याचं वक्तव्य. राज्यभरात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात धडक कारवाई. 18 जणांना अटक. तर राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. भुजबळांचा पुनरुच्चार. सरकारनं चुकीची माहिती दिल्यानं लोकांच्या रांगा. विरोधकांचा आरोप. आखातापाठोपाठ आशियातही युद्धाचे ढग. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानातल्या 400 जणांचा मृत्यू. तर तैवानजवळ चीनच्या लष्करी हालचाली वाढल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीत धाव. पंतप्रधान मोदींशी 1.25 तास चर्चा. तर निवडणुका लागू द्या, विधान परिषदेसाठी ठाकरेंना मदत करणार का, या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर. राज्यभरात 8,300 नव्या बसेससाठी लवकरच कंत्राटी भरती. ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी. परिवहन मंत्र्यांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.